पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वहिनी कॉंग्रॅच्युलेशन्स। थँक्यू। दादा पाहिजे होता यार आता। थांब या सगळ्यांना तर सांगू। माई मावशी, माई मावशी। अरे असं कसं मावशी ये लवकर। काय रे? थांब जरा सगळ्यांना होते। काय झालं? वल्ली आप्पा अहो काय आहे? कामाच्या वेळेला कशाला हाका मारताय? तुम्हाला ऑफिसला जायचंय ना? अगं ऐक तर बातमीच इतकी छान आहे। काय रे? ऑफिस मध्ये परत काही पराक्रम गाजवलायस का? मी काही पराक्रम वगैरे गाजवला नाहीये, पण वहिनीचा खूप मोठा सत्कार होणार आहे। तिला खूप मोठा एक पुरस्कार मिळणार आहे, यशस्वी महिला उद्योजिका म्हणून। हो का? अप्पा नमस्कार। आयुष्यमान भव। अगं बाई आहेस माझी सून, खूप गुणी, कर्तबगार। मावशीबाई, आता सुनबाईंचं नुसतंच कौतुक करणार आहात का त्यांचं तोंड गोडही करणार आहात? हो थांब 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 आले ग बाई। वा, होणाऱ्या सुनबाई अभिनंदन हो तुमचं, अगदी मनापासून अभिनंदन। हे घ्या, हे घ्या, हे माझ्याकडनं तुम्हाला बक्षीस। भरपूर खाऊ घ्या याच्यातनं। अरे काय अप्पा, अशीच खूप मोठी हो आणि यशस्वी सुद्धा हो। वल्ली तू पण अभिनंदन कर ना वहिनीचं। बघ तिने इतके कष्ट करून केवढा मोठा सन्मान मिळवलाय, नाहीतर तू मग काय ते एअर हॉस्टेसचं काय करत होती तेव्हा वाटलं होतं की तुझा पण असाच सत्कार बघायला मिळेल। तुझं काय? जाऊ द्या हो जावई बापू, आपण कितीही बोललो तरी त्याचा काही उपयोग होणार आहे का? ही काही सुधारायची नाही। अप्पा अहो काय अप्पा, का उगीच माझ्या सुनेला बोलता हो? अहो सगळेच काही सारखे नसतात। आहेच हो, माझ्या दोन्ही सुना गुणी आहेत, हुशार आहेत। हा आता एक घरचं सांभाळते, एक बाहेर कर्तृत्व गाजवते। माई मावशी, फक्त तुम्हालाच कौतुक आहे माझं, आणि मला काय होणाऱ्या जाऊबाईंचं कौतुक नाहीये का? हा पण नाही, वल्ली समोर दिसली की टोमणे मारायचे। बरं जाऊ दे, होणाऱ्या जाऊबाई अभिनंदन, तुमचं खूप अभिनंदन। तुम्ही पिढा नाही म्हणजे विचारलं। तुला जशा वस्तूंनी पैसे मिळाले की आनंद होतो की नाही, तसं मला ह्या दोघांच्या खबरी मिळाल्या की आनंद होतो। सांगणार हो, म्हणजे सांगण्यासाठी झाले ना मी इथे। तेवढ्यासाठीच तोंड उघड। आकाशजी माफ करा, पण तुमची ती बायको आहे ना, महा आहे ती, महा माझ्या राशीलाच बोलली। ती वाड्यात आल्यापासून नुसतं माझा अपमान करते, नुसती अपमान करायची संधी शोधत असते। याला काय अर्थ आहे? वल्ली वल्ली वल्ली, तुला तुझ्या वेळेची किंमत नसली तरी मला माझ्या वेळेची किंमत आहे। फालतूपणा करू नको, मुद्द्याच्या गोष्टी बोल। होणाऱ्या जाऊबाई आणि माझे भाऊजी रात्रभर दरवाजा बंद करून एकाच खोलीत झोपले होते, ही माहिती तुमच्या कामाची नाही? डोकं फिरलंय तुझं? काय मूर्खासारखी बडबड करतेस? तुम्ही पण माझ्या घरच्यांसारखं का वागताय? अरे ते मला दिसलं ते मी बोलले। काय बडबड करतेस तू? मोकळे खड्ड्यात गेले ते सगळं। अरे मी मला हे दोघं जण कसे झोपले एकत्र? हा कसे झोपले? ते काय झालं म्हणजे जेव्हा मी झाडू मारायला वरती गेले ना, तेव्हा मला असं दरवाजा थोडासा उघडा दिसला। मी आतमध्ये बघितलं तर दोघंही एकत्र झोपले होते। सगळ्यांना सांगितलं मी, मग नंतर मग माझाच नवरा म्हणाला की काय मीच दरवाजा बंद करून गेलो होतो वगैरे वगैरे। मला काय पटलं नाही। फालतूगिरी करते तू? मी खोटं नाही बोलत आहे, मी खरंच
बंद दाराच्या मागे काय काय झालं ते देवाला ठाऊक. पण आता मी सकाळी झाडू मारत होते तेव्हा दोघंही लोळत होते. आता बरोबर आहे, रात्री झोपायला उशीर झाला तर उठायला उशीर होणारच नाही. गप्प बस. आकाशजी, खोटे. मी खरं सांगते, आता मला जे दिसलं ते मी बोलले ना तुम्हाला. असं हो असं नाही होऊ शकत वल्ली. असं नाही होऊ शकत. हे सगळं खोटं आहे सगळं. तुम्हाला पाणी हवंय का? नाही, पाणी हवंय का तुम्हाला? नको. इट्स ओके. मला काय नको. मी काय करू बोलले म्हणजे माझी बायको माझ्याकडे परत येईल सांग ना. माझी चूक झाली ग. माझा जो मूळ स्वभाव आहे ना त्यानुसार मी ऍक्च्युली तिच्या बरोबर वागायला हवं होते. मी माझ्या पद्धतीनेच मी तिला नवरा आहे ना, त्यानं माझा कंट्रोल मी तिच्यावरती नाही ठेवू शकलो. त्यामुळे तिची या गोष्टीची जाणीव नाही तिला राहिली की तिचा नवरा अजून जिवंत आहे म्हणून. काही जरी झालं ना तरी सुद्धा मी तिला माझ्याकडे आणल्याशिवाय मी राहणार नाहीये. मला वाटतील ती गोष्ट झाली तरी चालेल. सोडणार नाहीये मी दोघांना. पण तुला वाढा पाहिजे ना. चल दिला वल्ली, दिला वाढा तुला. फक्त अनु माझ्याकडे परत येण्यासाठी मला लागेल ती मदत मला तू करायची बस. दिला. आकाशजी, मी वाड्यासाठी काही करू शकते. तुम्ही वाडा मिळवण्याची तयारी करा. लैला मजनूला वेगळं कसं करायचं ना ते मी बघून घेते. दिला. मला वाडा हवाय. मला वाडा हवाय. बस. एकबोटे सर, मी पाठवून दिले जरा कामासाठी बाहेर. मग मला का बोलवलं ते पटकन सांग, कारण माझ्या डेस्कवरही खूप कामं पडली. मलाही कामाचंच बोलायचं. हे काय? ब्लँक चेक आहे. ते मलाही दिसतंय. मला का देतोस? मला तुझा प्रॉब्लेमच कळत नाही. मला हे कळत नाही की तू नक्की हुशार आहेस की तू वेडाबिडा आहेस. म्हणजे साधारणपणे एखाद्या माणसाला असं ब्लँक चेक दिल्याच्या नंतर तो खुश होतो. तुझ्याकडनं ब्लँक चेक मिळाला काय? डिमोशन मिळालं काय? प्रमोशन मिळालं काय? किंवा शिव्या पडल्या काय? सगळं सारखंच. कारण तुझ्याकडनं मिळालेली कुठलीही गोष्ट चांगली असू शकत नाही हे मला नक्की माहिती आहे. या ब्लँक चेकच्या पाठीमागे ना एक संधी लपलेली आहे सौरभ. कसली? मला विकत घेण्याची? तुला? हो, कारण तू कोणत्याही थराला जाऊ शकतोस. स्वस्तातल्या गोष्टी खरेदी करण्याचा मोह आकाश जोशीला नाही, ही गोष्ट तुला चांगली ठाऊक आहे ना. तू कामाचं सांगणार होतास. कामाचंच बोलतोय मी. सौरभ, हा ब्लँक चेक म्हणजे आपल्या कंपनीचा चीफ फायनान्स ऑफिसर CFO हे बनण्याची संधी मी तुला देतो. मला नकोय. तुझा प्रॉब्लेम काय माझ्या लक्षातच येईना. लिही ना. तुला जी अमाऊंट ह्याच्यावरती लिहायची ती लिहिणार आहे बाबा. दर महिन्याला हा पगार मी तुला देत जाईल. आयुष्यातले सगळे प्रश्न सुटतील. तो मळका गळका त्या खोराड्यातनं बाहेर येशील. हवी ती मुलगी प्रेमात पडेल तुझ्या. कळलं का तुला? आणि विशेष म्हणजे त्या माईचं ऑपरेशन करशील. आजपर्यंतच्या आयुष्यातले सगळे प्रश्न संपून जातील. ते कर. माझ्या आयुष्यातले सगळे प्रश्न सोडवायला मला तुझ्या पैशांची गरज नाही आकाश. पहिली गोष्ट,
तो खुराडा नाही, ते माझं घर आहे. दुसरी गोष्ट, ज्या मुलीने माझ्यावर प्रेम करावं असं मला वाटत होतं, ती मुलगी ऑलरेडी माझ्या प्रेमात पडली. आणि तिसरी गोष्ट, मी तुझ्या या काळ्या पैशाने माझ्या माईचं ऑपरेशन कधीही करणार नाही, हे तुलाही माहिती आहे. वेडपटपणा करू नकोस, मूर्खासारखं वागू नको. लिही त्याच्यावरती अमाऊंट, ते घे पैसे. आणि या सगळ्याच्या बदल्यात तुला काहीतरी हवं असेलच. अनु, आकाश, तुला कधी कळणार रे? पैसा फेकून जर प्रेम विकत घेता आला असता ना आकाश, तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस, जगातला सगळ्यात सुखी माणूस आला असता. प्रेम पैसा फेकून मिळत नाही आकाश. प्रेम मिळतं फक्त प्रेम दिल्याने. अर्थात हे तुला कधी कळणार नाही. आणि मी फक्त या एका गोष्टीच्या जोरावर मी अनामिकांचं प्रेम जिंकलंय. तू जिंकलास बाबा. तू जिंकला, मी हारलो. मी लुझर आहे, तो विनर आहे. डन, ऍक्सेप्ट केलं मी. अरे थांब ना, ये इकडे. एक काम करू आपण, हे जे CFO वगैरे जे काही प्रकरण आहे ना, ते खड्ड्यात गेलं. आपल्या कंपनीच्या वतीनं आपल्या कंपनीमधला एक प्रामाणिक इमानदार एम्प्लॉय, त्याला कामासाठी बाहेर म्हणजे USAला पाठवायचं. आहेस जायला तयार? काय झालंय, मला बरेच दिवस झालं एक जण माझ्या मागे लागला होता. सो मला असं वाटतं की माझ्या वतीनं तुला जायला काही हरकत नसेल. अर्थात कंपनीचं काम आहे म्हटल्याच्या नंतर तू जाशीलच, याची मला पूर्ण खात्री आहे. जर काम कंपनीचं असेल तर नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. कधी निघू? उद्या लगेच गेलंस तरी चालेल, काय हरकत. इकडची तू अजिबात काळजी करू नकोस. नाही रे आकाश, माझ्या घरच्यांची, मिस अनामिकांची साथ असताना मला इथल्या कुठल्याच गोष्टीची काळजी नाही. म्हणजे हे झालं माझं माझं, तुझं तू बघ. सचू, पुढचे काही दिवस मी घरी नसणार आहे. मी परत येईपर्यंत या वाड्याची सगळी जबाबदारी तुझी. माई मावशी, आप्पा, वल्ली, मिस अनामिका या सगळ्यांची काळजी तू घ्यायचीस. माई मावशी आणि आप्पांची औषधं, वल्लीला काय हवंय नकोय ते, आणि मिस अनामिका या सगळ्यांवर तू लक्ष ठेवायचं सचू. मी तुझ्या भरोशावर हे सगळं सोडून चाललोय. आणि सगळ्यात महत्वाचं, काहीही झालं तरी आकाशला या वाडाच्या जवळ फिरकू देऊ नकोस. मला त्या माणसाची सावली आपल्या घरावर नकोय. मी आहे ना दादा, का काळजी करतोयस? सगळ्यांचं व्यवस्थित बघीन मी. आणि त्या आकाशला वाड्याच्या आसपासही फिरकू देणार नाही. नील, मी परत येईपर्यंत तू पूर्ण वेळ मिस अनामिकांच्या बरोबर राहायचंस. फक्त ऑफिसमध्ये नाही, साईट व्हिजिट्स, मीटिंग्स, सगळीकडे. जितके वेळा होईल तितके वेळा पारिजातवर जा. जितका वेळ तिकडे घालवता येईल तितका वेळ पारिजातवर घालव. राधाकडे लक्ष ठेव, काकूंची काळजी घे. मी परत येईपर्यंत त्या तिघींची जबाबदारी तुझी. सर तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी मॅमना 1 मिनिट सुद्धा एकटं सोडणार नाही. व्हेरी गुड. चंद्या, मी नसताना ऑफिसची सगळी जबाबदारी तुझी. दिवसातनं किमान 2-3 वेळा तरी ऑफिसला जा. सगळ्यांवर लक्ष ठेव, सगळ्यांची काळजी घे. आणि आकाशवर विशेष लक्ष ठेव. या दोघांच्या आधीपासून ओळखतोस तू आकाशला. तुला माहिती आहे तो किती सणकी आहे. तू अजिबात काहीच काळजी करू नकोस. तू ऑफिसची सगळी जबाबदारी माझ्यावर सोड. मी दर तासाला चहा द्यायला जाईल. फुल सिक्युरिटी असेल तिकडे आपली. थँक्यू चंद्या. बघितलं वहिनी, तुमची किती काळजी करतोय ते.
अगदी गब्बर सिंग बनून आम्हाला एका लाईनीत उभं करून हाजरी घेतोय आमची. तसंच चाललंय ना त्याचं. ए मेरे सरदार. चंद्या, चेष्टा नको. तुम्हाला कळणार नाही मला आता कसं वाटतंय ते. दादा अरे समजतंय आम्हाला. मला राहून राहून असं वाटतंय की आकाश मुद्दामून मला आत्ता देशाबाहेर पाठवतोय. काहीतरी सुरू आहे त्याच्या डोक्यात. सौरभ, काय? अरे नको इतकी काळजी करूस. तू काही कायमचा चाललास का? 8 दिवसांसाठी तर चाललास. आम्ही करू इथे मॅनेज. आणि तुला सतत अपडेट्स देत राहू. मला ही अख्खी ट्रिपच मुद्दाम प्लॅन केलेली वाटते, म्हणून मला ती रिस्की वाटते. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय ते? हो सौरभ, कळतंय मला. प्लीज काळजी करू नको. मगाशी उशीर होत होता, आठवण करून देतोय फक्त. आमच्याशी बोलताना घाई केलीस. अरे तोच विचार करतोय मी की अरे बापरे उशीर होतोय. तेच. हो ना. चला निघूया. मिस अनामिका एक मिनिट येता, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. हो. मिस अनामिका, मला पण तुमच्याशी जरा बोलायचं होतं. तुम्हाला एकदा शेवटचं भेटायचं होतं आणि तुमचं स्मितहास्य मनात साठवून घ्यायचं होतं. काय ऐका ना मिस अनामिका, तुझ्या थोत्रीत मारेन ना मी. बुटाने इकडे लोळवून आडवा करून हे करीन मी. तो माझा भाऊ आहे, हा बालपणीचा मित्र आहे. तुझा मी बॉस आहे. मी पण आणि ह्या पण. या तुम्ही या. इकडे सचू. ते हे खूप वेळा होतं का माझं? तुला आठवतं ना मी कॉलेजमध्ये कसा होतो? काय झालं पट्या? सकाळपासून अपसेट आहेस. पाय निघत नाहीये ना? तुम्हाला माहिती आहे आकाश मला का पाठवतोय? त्याचं एकच उत्तर आहे, मुद्दाम उगाच पाठवतो. आपल्यात अंतर यावं म्हणून. वेडा आहे तो. या असल्या फालतू गोष्टीने आपल्यामधलं अंतर वाढणार आहे का? हे तुला माहिती आहे ना. मग झालं तर त्याला जे करायचं ते करू दे. आपण लक्ष द्यायचं नाही. मी ठरवलं होतं तुम्ही घरी परत आलात की तुमची खूप मनापासून काळजी घ्यायची. ती तू घेतोयस. मी इथे नसणारच आहे, मग कशी घेणार काळजी? इतकी माणसं नेमली आहेस ना, ते घेतील काळजी. आणि सगळं काही तूच ठरवणारस का? मी ठरवलं होतं काहीतरी की तुझी आणि तुझ्या घरच्यांची काळजी घ्यायची. ती तुम्हाला घ्यायचीच आहे. आजपासून या घराची, या घरच्या सगळ्या माणसांची सगळी काळजी तुमची. फक्त या सगळ्यांची काळजी घेता घेता स्वतःकडे दुर्लक्ष करू नका.
कारण तुम्हाला त्रास झालेला मला नाही सहन होणार. आणि घरच्यांना त्रास झालेला मला सहन होणार नाही. आम्ही घेऊ एकमेकांची काळजी. पण मला नक्की माहिती आहे तिथं जाऊन सुद्धा तुझ्या डोक्यात माझा आणि घरच्यांचाच विचार असणार आहे. हे सगळं करताना तू सुद्धा स्वतःकडे दुर्लक्ष करायचं नाहीस. निघूया का? उशीर होईल ना खूप. मला नाही जायचं मी अनामिका. जावं लागेलच ना. मला इथेच बसून राहायचं असंच तुमच्या समोर आयुष्यभर.